लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर्वांना पहिलं तर हाय बोलणार आहे मी, कारण आम्ही आता जाणार आहोत फिरायला। आणि इथे बघा ते डॅडी आणि लावण्या आणि आता आम्ही बसलो आहोत माझ्या भावाच्या रिक्षामध्ये आणि ते श्रावणी आणि ते तिचे डॅडी बसले आहेत। त्याच्या बाजूलाच आम्ही इकडे आहे माझी मम्मी आणि ते मम्मीच्या मांडीवर बसले आहे लावण्या आणि तिथे समोरच माझा भाऊ आहे, तो रिक्षा चालवतो आहे। हे बघा किती मस्त रूम आहे, केवढा मोठा बेड आहे बघा। आणि इथे बघा कशी खेळते, मम्मा मस्त मस्त मोकळं मोकळं मिळालंय ना। हा है ना। इथे डॅडा श्रावणी काय कर मम्मा। ठीक आहे चालेल, मला मी जरा नाश्ता मागवतो। बुर्जी भेटेल का? एवढी मोठी मस्त गॅलरी, स्पीकरवरून काढले काय व्हॉट्सअप खालचा व्ह्यू बघा। नेटवर्क गेलं हा बोल ना। तर आता निसर्ग सिनेरी छान वाटते, डोंगर डोंगर मस्त एक्स्ट्रा मध्ये हाय लागलं जाऊ दे लागलं, रडू नको। व्हिडिओ मध्ये चिडवणार तुला, कुठे लागलं हे चालू आहे दाखवला पाहिजे ना। घ्या आम्ही देतोय, पण तू देऊशे आपण काय कालचं नाही काठी टिश्यू नाही आणला बोलते, आणलाय ना टिश्यू। त्या टिश्यूने हात पुसत होते। अहो तुला दिलं, तुला कळलं नाही त्या टिश्यूने हात पुसलं ते। शी ग ग ग डोक्याला हात मारते, तोड पण हे पंखे पण आहेत ना इथे, चालू आहे तोरण चालू आहेत। काकी मधले बल्ब गेलेले आहेत बल्ब त्याचे। काय मग स्पीकरच नाही आणला, पण स्पीकर नाही भेटणार आपल्याला। जरा पाय टाकून बघा, पाणी जास्त आहे ना। थंड आहे का गरम आहे? फेकून द्या तिला, द्या फेकून। झालं मम्मीचं येते आता ऐकत, छोटीला पण घेऊन यायचं ना। जॅकेटाला जॅकेट कोणासाठी? माझ्यासाठी आहे जॅकेट। तिच्यासाठी फेकण्यासाठी जॅकेट आणलं, ते तो पोरगा घेऊन। फेकण्यासाठी म्हणजे अगं ते स्विमिंग जॅकेट आहे। अरे म्हणजे तिला फेकला तरी ती तरंगून राहणार असं। माहिती तसं भेटतं ना, त्याची चार्ज लावले का? अंगापेक्षा भोंगा मोठा। खाली पोरीला पण बघणार तसं आहे, तू बघायचं, तू त्यासाठी झाली। तुम्ही जाऊन येत नाही असे मला जाऊन बसायचंच आहे। दारूवाली कोण झाडूवाली आहे? दाढीवाली टीएमसी लगाली, टीएमसी। शाहू तू कसं स्विमिंग करणार आहे? ए शाहू स्विमिंग कशी करणार तू? दादा स्पीकर भेटेल का रे?
असं कोणी येत नाही. पण असं बघायला गेलं ते पण सिनेरी पण चांगली वाटते, असं छान वाटते सिनेरी. काम बाकी येते पण ते कामाचं तिथे. बरं जाऊया आपण तिथे पुढे असं राऊंड मारा संध्याकाळचं. छोट्या पोरीने कुठे गेली असते. ए ती खाली जाईल, खाली गेली. काय ना जाऊ दे, पकड शो ना, पकड, काय ना घाबरू नको. शिकवत आहे का? हात दुखून नाही येणार एवढं. अरे थांब ना मम्मी. अरे आजचं ना शाहू अच्छा कर आता. वाटतं पाणी आहे जॅकेट घाल ना. येतं ना पकडायचं. हा ते नाही बघ आई आली बघ. काय झालं? हा काढ मम्मी. केवढा मोठा डब्बा आहे बघ. असं बघत असं ओपन व्हायचं. शाहू मामाच्या बाजूला बस, घे. इथे चिकन आहे बघ. अरे पलटी काय करते, खोलून तर बघ पहिले. चिकन आहे. सुक्का ते फ्रायवाला चिकन आहे. चमचे आहेत ते बघ. चिकन देऊ. हे रस्सा चिकन आहे. हे पण रस्सा चिकन आहे, म्हणजे 2 रस्सा चिकन दिलं आहे आणि एक हे दिलं चिकन दिलं, सुक्का चिकन. पाणी सुटलं. पाणी तेच ना, मला पण वासानेच पाणी सुटलं आहे ना. उघड रे संजय जरा. तुला भाकरी खाते मस्त आहे बघ, पातळ आहे. ते असे करतात ना असं ते हाताने. हा ते आहे भाकरे. भाकरी मस्त आहे गं. वाटी दे. छानसं जेवण वगैरे झालं आणि मग थोडासा आराम करून संध्याकाळी आम्ही खाली उतरलो आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान होता. जिथे बघा तिथे झाडं होती आणि त्यांनी वेगवेगळी प्रकारची झाडं लावली होती. आंब्याची, गोंड्याच्या फुलांची झाडं. आज इथे खेळायलासुद्धा खूप छान आहे. लहान मुलांना कंटाळा बिलकुल येणार नाही आणि त्यांचं संध्याकाळ खूप छान जाईल. आणि इकडे आम्ही असं फिरत होतो, त्यांच्या आजूबाजूला थोडंफार कन्स्ट्रक्शनसुद्धा चालू आहे आणि खूप मोठी जागा आहे. आणि त्या साईडला सुद्धा समोर बघा जागा खूप छान आहे. आणि इकडे लावण्या सगळीकडे बघते आहे. आणि झाडं इथे तुळसची झाडं जास्त लावलेली होती. इथे आंब्याचं झाड आहे आणि ही तुळस काळी तुळस होती. कढीपत्त्याचे झाड आहेत इथे बरेचसे. आणि तिकडे सुद्धा त्या साईडला क्रिकेट खेळू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो आणि कोण मोठे मुलंसुद्धा मोठे जास्वंदीचे फुलं आलेत बघ त्याला. एक आहे त्याच्यात ते बघ कळ्या दिसतात. पण ते जासून ते नाही, मी ते तुला वेगळे येते फुलं. ह्यालाच काटे वाटतात. बघा एक आंब्याचं झाड आहे. आंब्याची ती झाडं लावलेत बघ तुळसचे. तुळस नशी दाणे पडतात त्याचे बिया. हे कसलं झाड आहे हा वाला? हा पण इथे पण लिंबूचं झाड आहे बघ. हा हे बघ लिंबू दिसले छोट्या. हे बघ हे कुठलं झाड आहे? तुळस. त्याच्यामध्ये तुळस असे बिया पडतात ना तेव्हा तुळस पसरते पावसामध्ये. तिकडे तो बघ मी कढीपत्त्याचं झाड आहे. अबे इथे फिर. अबे हे आंब्याचं झाड आहे. इकडे पण तुळस आले बघ. दादा या साईडला मुंगी आली, तिकडे मुंगी आहे इकडे. आई शपथ आहे मम्मी, ह्यांच्याकडे लिंबू बघ एवढे आहेत. हा लिंबूचं झाड आहे का कसलं झाड आहे? एवढे छोटे छोटे लिंबू आहे. इथे इकडे नको दादा, तिकडे नको, झाडात नाही जायचं. ये आपण बसूया. फोन कर ना चेतन.
हे कढीपत्ता आहे. हवा नाही ग, गरम व्हायला लागलं. ते टाकीला बघ कसं वेळ सुटले ना, ते टाकीला कसं वेळ आले ना. हा खाली तर कोणच नव्हतं. हा तुलस आहे तुलस. काय ती ते मगाशी आवाज आला होता ना. जे मी मगाशी बोललेली क्रिकेट आणि बॅडमिंटन, तर इथे क्रिकेट आणि एका बाजूला बॅडमिंटन आपण असं खेळू शकतो. आणि त्याच्या बाजूलाच हे असं एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यांचं काम चालू आहे. आणि त्याच्या समोरच हे अशी झाडं लावलेली आहेत, जेणेकरून नेहमी आपल्याला थंडावा वातावरण वाटेल. आणि इथून असं सरळ आपण गेलो की जिथे आम्ही जिथे राहिलेलो होतो ती जागा येणार. आणि बघू शकतो इथे खूप सारे झाडं लावले आहेत, फुलांची लावली आहेत, जास्वंदीची लावली आहेत, खूप झाडं लावली आहेत, जेणेकरून ते हवा खेळती राहणार आणि थंडावा नेहमी आपल्याला वाटणार. सकाळी दुपारी काय बोलते, गोंडवलं किती सावली तर बसू ना खेळायला. संजय बाई ते दाखव. म्याव पण बसले बघ. म्यावला वाटत असेल मला डिस्टर्ब करायला आला, ते बती उठून गेली. मस्त आलाय बघ गोंड. खाली बघून चालू जसं आधी माहितीच होतं मग इथूनच घेऊन गेलं असं. ती बघ ती म्याव बघ, घाबरली बघ म्याव. स्टेप मोठी कर ना. आता सीझन आहे. ही बघा आमची रिक्षा आहे ना. कोणाची रिक्षा आहे? मामाची. चला मामा बोलवतो. One, two, three. चल खाली बघ. दे. हाँ चाली कर वरती चढ. हाँ वरती चढा. तू चढ. हे बघ पायऱ्या. आणि चिकनचं जे एक वेगळं जेवण खूप चांगलं होतं. इकडे बसून ठीक आहे, त्यांना दे ना. आता त्यांनी मागितलं मला काय देतो? चाय बिस्किट हे बघ चाय बिस्किट. हाँ थांब. हे दाखव रे मामा. बाजू हो. नाव बघू दे आम्हाला पोरींची. बाजू दे. हे बघा, एक पहिली बायको, एक दुसरी बायको. है ना मामा? कोणी विचार सांगायचे माझ्या 2-2 बायका आहेत. मोबाईल घेतला. हॅलो बोला. हॅलो मम्मा. दीदी कुठे गेली? आपली दीदी कुठे गेली? हे आमची परी. हे परी दूध साठवून ठेवलंय बघ तिने. आणि काढते थोडा दूध ठेवलंय. छान नाही माझी पोरगी, छान. मी काय बोलत होतो, जेवण बाहेर काढलंय. मी माझी शोना मज्जा चावते. अरे ये ताई मी बसली. आम्ही बसले. तिथे दूध पिते. आम्ही दूध पिऊन छान. आमची डेरकी भरली. टमटम शोना.
घरी गेलं की शिशी करा. आता साठून ठेवा याच्यात. आईला मच्छर चावते बघ खाली, पायाला मच्छर चावते. ए मम्मा तिथे चावत पोचाला पण चावणार चल चेतन काढ तू गाडी. चला तुम्ही लोकं पुढे चला. चल. बांधली आपण जरा. बांध तिला. बांधली तिला मी बांधली आता रडे बघा. एक इथेच ठेवलंय खुर्चीच्या इथे खाली. तिचे पायाचं ते नाही आणलं. नाही आणलंय पायाचं, नाही आणले सॉक्स. अगली मम्मा काय? टमी फुल आहे तुझ्या? टमी फुल आहे? ओय टमी फुल आहे? हां हां हां. खेळायचं नाही आता, खेळायचं नाही. शी ते खरंच मच्छर चावते. म्हणून चेतन बोलत आहे आपण रात्री तिकडे जेवूया. नाही वरती जेवूया रूमवर. AC पण असेल ना. आणि ते मच्छरमध्ये किती खुश झालं. पडू नको माझी पोरगी, पडू नको माझी राणी. तुम्ही लोक हळूहळू ना पुढे चाला आणि पुढे चालून तिकडे त्या साईडला रोडवर आहे, कारण तो गाडी काढला तर ते परत तो प्रॉब्लेम. पाय की खाली आली माझी पोरगी. आली आली. बोल बोल. काय काढू? आली काय रे? मोबाईलची बॅटरी किती? हाय चार्जिंग. आली माझी सोना. आली म्हणजे आमचे हात नंतर निघून गे. हा सर्दी झाली. आम्ही नावलं थंड पाणीने केलं. चांगलं गरम पाणी नाही भेटलं आम्हाला. हां आपण आधी असंच गरम पाणी जरासं ना ते पुसून काढूया, नाही तर यांच्याकडनं मागून घेऊया आपण गरम पाणी थोडंसं. झालं गं काय करूया. बांध असंच नंतर. लईच झालं ते. मोबाईल आता हे नको करूस का? अरे इथून जाताना टॉस तर मार. अच्छा टॉर्चला मम्मीचं पण तर आहे. अंधारात कसला व्हिडिओ. अरे पण ह्याला आहे ना फ्लॅश. तू तोंड तरी पूस तिचं. टिश्यू घे नाही बाई, ते टिश्यू आहे. तोंड पूस तिचं. घे आता. नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी जरा इथलं इथेच जरा जाऊन आलो, आम्ही फिरून आलो. आणि फिरून आल्यानंतर आम्ही गेम खेळायला बसलो. लुडो खेळायला बसलो आम्ही. आणि माझ्या मांडीवरती लावण्या होती आणि आम्ही सगळेजण एकत्र असं टाईम जावं म्हणून आम्ही लुडो खेळत बसलेलो होतो. आणि हे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशीची सकाळ इतकी छान आणि सुंदर होती. नजारेसुद्धा खूप छान वाटत होते, बघायलासुद्धा खूप छान वाटत होतं. आणि आजूबाजूचा परिसर बघितलं की सगळीकडे झाडंच झाडं होती आणि त्या झाडांमध्ये हे असे घर होते. त्यानंतर सकाळी आम्ही आंघोळ वगैरे करून नाश्ता करायला आलो खाली. आणि नाश्त्याला कांदे पोहे होते, भुर्जी पाव होतं. आणि हे बघाल तर हे जिथे आम्ही नाश्ता करायला जेवायला बसलेलो होतो हे तिकडचं आजूबाजूचं हे जागा आहे एक प्रकारचं. आणि हे आम्ही निघायची तयारी करत होतो. तर आता आम्ही इथे आलो आहोत मंदिरामध्ये. आणि इथे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि त्या लाईनसुद्धा खूप होती. त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला आम्ही का लाईनीत थांबलो नाही, आम्ही लांबूनच दर्शन घेतला देवीचा. आणि आम्ही इथे थोड्या वेळ बसलो. तर तिथे जरा मम्मी पप्पा मारते आहे, लावण्याशी ही श्रावणी आणि हे सगळं आहे आजूबाजूचं. इथे आम्ही थोड्या वेळ बसलो होतो. आणि एका साईडला इथे चेतन आणि श्रावणी बसलेली होती. आणि हे होतं ते मंदिर. ते मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काही दर्शन नाही घेतलं. आणि हे होतं आजूबाजूचं. आणि मंदिराच्या जरा पुढे गेलात की बीच लागतं, केळवा बीच. तर तिथे हे सगळे आजूबाजूला दुकानं होते, खेळण्याचे होते, खाऊचे दुकान होते, बरेचसे दुकानं तिथे होते. आणि आम्ही बीचवरती पहिले एंट्रीला पैसे नव्हते आणि आता पैसे लागतात आतमध्ये जायसाठी. मग पार्किंगसाठी पैसे, आतमध्ये जाण्यासाठी पैसे. त्यानंतर इथे मम्मीच्या हातामध्ये लावण्य असल्यामुळे आम्ही एका सावळीमध्ये उभे राहिलो
तिथे बाजूला ऊसाचा दुकान होता. तर मम्मीला सांगितलं तिथे तू बस, आणि इथे समोर होतं हे बीच. तिथे सगळे राईड्स होते, सायकल, बाईक, कार, या सगळ्या राईड्स होते. बोटचे राईड्स होते, बनाना राईड्स होतं, बरेचसे राईड्स तिथे होते. आणि इथे श्रावणी बघा कसं हार्ट काढते, आणि ते रेतीमध्ये ती खेळत होती. आणि ते मम्मीला आम्ही सांगितलं की तू बस तिथे, आम्ही राईडची मजा घेऊन येतो. तर आता श्रावणीला आम्ही घेऊन चाललो आहोत राईड्स करायला. तर इथे आम्ही गाडीच्या इथे आलो. तिला जीपमध्ये बसायचं होतं. तर जीपचे पैसे खूप सांगत होता, आणि जास्त काही लांब नव्हतं, बस एकच राऊंड होता त्या जीपचा. आणि मग तिला कसं करून आम्ही जीपमध्ये आम्ही त्या बसवलं, आणि तिला राईड घ्यायला ती गेली. आणि असा होता आमचा सुट्टीचा दिवस. तर थोडासा एन्जॉय केला, थोडा फॅमिली टाईम दिलं, स्पेंड केला आम्ही फॅमिली टाईम म्हणून. खूप बरं वाटलं. असंच कधी कधी सुट्टीमध्ये गेलं तर खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, माइंड फ्रेश होतं. अशा प्रकारे आमचा दिवस संपला तिथेच. आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून कसं वाटला हे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत नक्की सुट्टीमध्ये कुठे ना कुठे जात जावा, कारण तेवढंच आपल्याला वेळ भेटतो आपल्या फॅमिलीसाठी टाईम देण्यासाठी. तर चलो, बाय.